आजपर्यंत कधी दत्त महाराजांका सुगंधी उठणा लावून अभ्यंग स्नान करून त्यांची काकड आरती कधी बघितलेलाच काय? बघूची तर चला माझ्यासोबत. तर मंडळी सकाळीचे 5 वाजलेत. अभ्यंग स्नान पूर्ण झालं आमच्या तिघांचं पण. आणि आता आम्ही कारेटा फोडू गेलो. बऱ्याच ठिकाणी ज्या दिवशी 4 दिवस असतात म्हणजे नरक चतुर्दशी असतात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही लोक आंघोळीच्या आधी कारेटा फोडतात. पण आमच्या इकडे लहानपणापासून आम्ही आंघोळ झाल्यानंतरच कारेटा फोडतो आणि मग पुढे जातो. तर आता आम्ही कारेटा फोडतो आणि आज आम्ही मालवणात जातलो दत्त मंदिरात दर्शन घेऊ श्री दत्तगुरू महाराजांचा. आणि जे गोष्टी नाही दाखवू तेही तुमका गोष्टी दाखवायला आज काय होते. म्हणजे आज नरकासूर दहन केलं जातं, त्याची मिरवणूक काढली जातात. तर आपण सगळा तुमका या माझ्या चॅनलमधून दाखवतोय, नक्की बघा. गोविंदा 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 गोपाला गोपाला. मंडळी असा आमचा ह्या नरक चतुर्दशीचा कारेटा फोडून झालेला. आणि बघ आम्ही अशी आमच्या बाहेर अशी कंदील लावून अशी तोरणं वगैरे लावून सजावट केलेली असं. आणि आता मी चाललो दत्त महाराजांचं दर्शन घेऊ आणि वाटेतले नको ते भेटलं तुमका दाखवतोय आजच्या माझ्या व्हिडिओच्या चॅनलमध्ये बसून सोबत राहा. तर मंडळी मी आज असं तयार झालेलो आहे. आता चाललो आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेऊ. त्यानंतर तुमका बाकीचे पण दर्शन देतलोच. चला जाऊया. मी असे माझ्यासोबत माझी धर्मपत्नी असं आणि माझी चिली पिली असत. चला जाऊया दत्त मंदिर दर्शनात. चला जाऊया दत्त मंदिरात. माझ्यासोबत आमची धर्मपत्नी चिली आणि पिली. पिली लांबून हात दाखवता. पिली हात दाखव. तर आता आम्ही मिताली आणि आर्या घेऊ आणि हसून चाललो आम्ही. तुझा सरनाच नाही बंद कर. मितालीने मस्तपैकी सकाळी सकाळी फुलं आणलेली आहेत स्वतःच्या फुलं झाडावरची दत्त महाराजांसाठी. असं आहे आमच्या मंडळी. काय कर दिसणच नाही एवढंच. तर मंडळी ही आमच्या मालवणची नरकासुरा दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशीची पाठ बघ. आणि थोडा धुक्या पडला. थंडी नाही एवढी पण धुक्या पडला आणि मस्त वातावरण. आता मी बरडावर गेलो आणि जाऊया दत्त मंदिरात दर्शन घेऊ. तर मंडळी आम्ही बरोबर
ज्या भरडावरती असलेल्या एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिराकडे गेलेलो आणि आता आम्ही दर्शन घेऊन चाललो एकमुखी दत्त महाराजांचा. तुमका पण देतो. हा आमचा दत्त मंदिरा भरड मालवणचा. आमका आरती पण गावलेली आघाताची. सर्वांना एक सूचना आहे, लवकरात लवकर प्रत्येकानं काकडा ओळ दुसऱ्याकडे देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे याची कृपया नोंद घ्यावी. परत एकदा सांगतो, लवकरात लवकर काकडा ओळ आपण दुसऱ्याकडे देण्याची कृपा करावी. आज गर्दीचा उच्चांक असेल. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दत्त मंदिर भरड मालवणच्या वतीनं
या ठिकाणी या सगळ्या भक्तगणांकडनं तुमचा शुभ दीपावली. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुमका दत्त महाराजांचं दर्शन झाला, अभ्यंग स्नान पण झाला, अगदी उठणा लावून कधी बघितलं नसाल, पण आज महाका पण झाला आणि तुमका पण झाला. खूप बरा वाटला, मन प्रसन्न झाला. मंडळी, आपली संस्कृती जपायची आहे, ही असंस्कृती जपायची आहे ह्यो आपणच विचार करू हो. कारण आपली आजची पिढी ही वाया जात चालली आहे. कारण आपली संस्कृती काय की सकाळी उठान अभ्यंग स्नान करणं आणि देवदेवतांची पूजा करून चांगलं फराळ करणं.
पण ही आताची मुलं अभ्यंग स्नान दुपारी 1 वाजता करतात. त्यामुळे तुम्हीच विचार करा आणि तुमच्या मुलांना संस्कृती शिकवा. तर मंडळी रागरोस नसाच हो, कारण मी चांगला तर सांगतोय, कारण संस्कृती जपणं खूप महत्त्वाचं असं. आणि ही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती. आपण कोकणात राहतो, त्यामुळे कोकणाचं नको तो संदेश जाता कामा नये बाहेर. तर आज नरकासुरा दिवशी जवळजवळ 30 ते 40 लाखाची माती या नरकासुराच्या पाठी गेल्या. हेच जर पैसे साठवून काहीतरी देशसेवेक किंवा सत्कार्याक लावतील ना, तर मालवणचं नाव खायच्या काही पोचत. पण काय बोलायचं आजच्या तरुणाईंका, वाईट वाटतं. आणि आपली जी संस्कृती ना ती दाखवतात. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच आगळे वेगळे निरनिराळे असे व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.